बुद्धीपेक्षा विचार मोठे. फुले मालिकेसाठी पंढरपुरात युवकाचे भर उन्हात आंदोलन. मालिका सुरू नाही झाली तर आमरण उपोषण. पंढरपूर. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या स्टार प्रवाहावरील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ही मालिका केवळ TRPच्या कारणास्तव अचानक बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ पंढरपूर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी ही मालिका पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी युवक कार्यकर्ते रवी ज्योतिराम आधाटे यांनी भर उन्हात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. पंढरपूर येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक येथे हातात शिक्षण हेच भविष्याचे खरे यश असा फलक घेऊन त्यांनी एकट्याने आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा प्रदेश असून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मालिका सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान चौकात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. परिणामी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. यावेळी जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, महात्मा फुले यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भर उन्हात आंदोलन करत असताना रवी आधाटे यांना चक्कर आल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यानंतर माजी नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे, नगरसेवक अमोल डोके आणि नगरसेवक मालोजी शेंबडे, माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर यांनी हस्तक्षेप करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी युवक कार्यकर्त्यांनी इशारा देताना सांगितले, येत्या 15 दिवसात मालिका पुन्हा सुरू झाली नाही तर याच महात्मा फुले चौकात आमरण उपोषण करण्यात येईल. आंदोलनाला RPI नेते अमित कसबे, युवक नेते उमेश सर्वगोड, युवक नेते शैलेश आगवणे, समाजसेवक बालाजी प्रक्षाळे, समाजसेवक दीपक नाईक-नवरे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला. तसेच राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या प्रकरणात लक्ष घालून मालिका पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. TRPच्या गणितात समाज प्रबोधन हरवू नये, फुले विचारांची मशाल कायम तेवत राहिली पाहिजे असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला. काय आज आंदोलन छेडण्यात आलं होतं भर चौकात, काय सांगू शकता? आंदोलन करण्याचं कारण म्हणजे स्टार प्रवाह या चॅनलवर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची संध्याकाळी 7 ते 7:30 या दरम्यान मालिका धावली जात आहे. पण ती मालिका असं सांगण्यात आलेलं आहे की त्या मालिकेला TRP नसल्यामुळं ती मालिका बंद करण्यात आलेली आहे आणि ते स्पष्टीकरण अमोल कोल्हे साहेबांनी दिलेलं आहे. मग असं समजायचं का आज महापुरुषांचा इतिहास जर बाहेर यायला लागला तर फक्त TRP या नावाखाली ती मालिका बंद केली जाते का कशासाठी? आज जर तुम्ही जर सत्य समोर येताना जर ती सत्य जर दाबलं जाते तर यासारखं दुर्दैव या जगात काहीच नाही. ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी अहोरात्र कष्ट करून शिक्षणाचा पाया रचला, स्त्री मूलभूत हक्काचा पाया रचला, स्त्री शिक्षणाचा अधिकार दिला. पहिली शिक्षिका आपली सावित्रीबाई फुले होती आणि भिडेवाडा या ठिकाणी ती मालिका दाखवली जात आहे अजूनसुद्धा. पण ती मालिका फक्त TRP नसल्यामुळं ही मालिका बंद करण्यात आलेली आहे. आमची अशी मागणी आहे की ती मालिका चालू राहिली पाहिजे आणि ती मालिका स्टार प्रवाह या चॅनलवरच चालू राहिली पाहिजे. जर का ही स्टार प्रवाहवाल्यांनी जर ही मालिका जर त्यांच्या चॅनलवर नाही धावली तर येईल त्या 15 दिवसात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी, ना अन्न, ना छत, ना काही, फक्त माळी समाज, सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन इथं आंदोलनात सहभाग व्हावं ही माझी अशी इच्छा आहे. कारण आज जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जावा, महात्मा ज्योतिराव फुले असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, अहिल्याबाई होळकर असू द्या किंवा अण्णाभाऊ साठे असू द्या, यांचा इतिहास म्हणजे असा आहे की तो इतिहास जगापुढे आलाच पाहिजे. पण फक्त आणि फक्त TRPच्या नावाखाली हां महापुरुषांचा विषय आहे. काय कोण आलं होतं लोकप्रतिनिधी वगैरे तुम्हाला भेटायला? लोकप्रतिनिधी तर सकाळी कोणाला मी जाणीव दिली नसल्यामुळे कोण आलं नाही. पहिल्यांदा मी इथं पोस्टर घेऊन उभं राहिल्यानंतर आमचे दीपक भाऊ ते आले. मग त्यांनी त्यानंतर तात्यासाहेबांना बोलवलं. तात्यासाहेबांनी सर्व नगरसेवकांना फोन केला. आमचे अमोल डोके साहेब आहेत, पुन्हा मालोजी साहेब आहेत, हे सर्व एकत्र आलेले आहेत. पण मला असं अजून एक खंत आहे, आपला समाज फक्त 100रातला समाज आज पंढरपुरात बघायला गेलं तर कमीत कमी 3-4 हजार मतदान असेल माळी समाजाचं. मग मी काय म्हणतो, आज तुम्हाला 365 दिवसातला एक दिवस फक्त आपल्या समाजासाठी निघत नाही का?
आपल्या हक्कासाठी निघत नाही का? आज तुम्ही विचार केला पाहिजे. ज्या मालिकेतनं आपल्याला प्रबोधन केलं जाते, ज्या मालिकेतनं आपल्याला इतिहास दाखवला जातोय, ती मालिका फक्त TRP हा शब्द पुढे आणून बंद केली जाते. अमोल यासाठी तुम्ही काही पालकमंत्र्यांना वगैरे निवेदन देणार का? पालकमंत्री वारंवार पंढरपुरात तळ पालकमंत्री यांना एक नम्र विनंती सूचना आहे की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी जरा थोडा विचार केला पाहिजे आणि तडोतड उत्तर काढलं पाहिजे. आणि दुसरे निवेदनपत्र आम्ही देणार आहे, पण येईल त्या 15 दिवसात जर आम्हाला जर जाणवलं नाही ही मालिका अजून बंदच राहणार आहे, तर 15 दिवसानंतर आम्ही इथं अजून ठिय्या आंदोलन आमचं राहणार आहे. पालकमंत्र्यांनी ह्याची जबाबदारी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आमचे अमोलजी डोके साहेब आहेत, मालोजी साहेब आहेत, तात्या साहेब आहेत, मग भले आमचे प्रशांतराव परिचारकसुद्धा आहेत. म्हणजे त्यांचंसुद्धा काय कळत पंढरपुरात भरपूर सहकार्य आहे, पण त्यांनीसुद्धा ह्याच्यात थोडं लक्ष घालावं. आणि ही मालिका फक्त आमच्या समाजासाठी नाही तर सर्व समाजाला हा इतिहास कळला पाहिजे, समोर आला पाहिजे. ज्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार हा प्रत्येक घरोघरी गेला पाहिजे. स्त्री शिक्षणाचा हक्क ही घरोघरी गेला पाहिजे. ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्त्रीला स्त्री मानलं नाही, खांद्याला खांदा लावून शिकवलेला आहे. पहिल्या काळात आपल्या स्त्रीला फक्त आणि फक्त चूल, मूल आणि संसार या नावाखाली दाबलं गेलेलं होतं. म्हणजे जर तुम्ही मालिका सुरू नाही झाली तर तुम्ही तीव्र आंदोलन करणार? तीव्र आंदोलन करणार आहे, 100% तीव्र आंदोलन करणार आहे. आत्मदहन सुद्धा करायला तुम्ही तयार? 100%. ज्या पुरुषानं आपल्यासाठी आपला त्याग केला जीवनाचा, त्या पुरुषासाठी आपण आपण मरणसुद्धा आपल्याला नाही आहे. आपण त्यांच्या पायाच्या धुळीला सुद्धा नाही, कोणीच नाही, कोणच पाया धुळीला सुद्धा नाही आहे. 15 दिवसानं जर ह्याचं जर उत्तर नाही मिळालं तर सर्व माळी समाजांना एक विनंती आहे माझी, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. बघा 365 दिवसाचा एक दिवस धंदा बंद करा. तुमचा भाजीपाला असू द्या, हार विकायचा असू द्या किंवा आपले इतर दुकानं असू द्या, एकच दिवस बंद ठेवा. मग तुमची मोठ आणि तुमची ताकद ज्यावेळेस अशी येईल ना त्यावेळेस जाग येईल त्यांना की बाबा हा माळी समाजसुद्धा आता कुठं जागा झाला आहे आणि जागा झालेलं ह्यांना अर्थ आणि कारण कळलं पाहिजे. त्यामुळं ही मालिका चालूच राहिली पाहिजे. पालकमंत्र्यांना खरंच माझं निवेदन आहे, ही मालिका चालू ठेवा. तुम्हीसुद्धा आमच्यातलाच आहे आणि आम्हीसुद्धा तुमचंच आहे. आमचं नगरसेवक आहेत अमोल डोके साहेब, तात्यासाहेबांनीसुद्धा सकाळपासून इथं बसून सर्व माणसं गोळा केले. तात्यासाहेबांना पुन्हा मालोजी साहेब आले, डोके साहेब आले आणि इतर मतदानातलं फक्त 10 ते 15 माणूस ह्याच्यासारखं दुर्दैव खरंच कशाच नाही आहे. एकानं आवाज उठवला तर त्यामागं उभा राहा, फक्त आवाज दाबू नका त्याचा. 15 दिवसानं तुम्हाला कळेल माळी समाज हा काय करू शकतो आणि काय करणार आहे. त्यामुळं जर मला तुम्ही माळी समाजाने जर साथ नाही दिली तर मी एकटा इथं आमरण उपोषण करणार आहे. 15 दिवसाची स्टार प्रवाह या चॅनलला आमचं निवेदन आहे, 15 दिवसाच्या आत हाय अशी अमोल कोल्हे साहेबांची मालिका चालू झालीच पाहिजे आणि सत्य घटना ही आलीच पाहिजे. कारण सत्य जर तुम्ही लपवत असता TRP या नावाखाली तर तुम्ही चॅनल ही तुमचं चॅनल कायमस्वरूपी तुम्ही बंद करा आणि बंद होणार आहे. स्टार प्रवाह जेवढे चॅनल असतील तेवढं बंद करणार आहे आम्ही.